केंद्र शासनाचं व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। आजपासून कांदा निर्यात खुली, मात्र नाशिकमधील 35 समित्यांमध्ये लिलाव बंद। लासलगावात निर्यात खुली होताच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी सुधारणा। कांद्याला सरासरी 2300 रुपये प्रति क्विंटल भाव। प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये। पंतप्रधान मोदींची यूपीमध्ये जाहीर सभा, 7 जागांसाठी घेणार प्रचार सभा। माढ्यात प्रचार तोफा उद्या थंडावणार। मविया आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू। रामदास कदमांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर। संस्काराप्रमाणे लोक बोलतात, योगेश कदमांनाही लगावला टोला। वैचारिक वाद सोडून गरज होती तिथेच काँग्रेसला पाठिंबा दिलाय, मात्र भाजपला लोकशाही घालवायची आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। तानाजी सावंतांनी भर सभेमध्ये सादर केले तेरणा कारखान्यावरील भंगार विक्रीचे पुरावे, तर ओमराजेंकडून 1 कोटींचं भंगार विकत घेणाऱ्याला लोकांसमोर आणणार तानाजी सावंतांचा दावा। हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर सुषमा अंधारे आक्रमक। अपघात की घातपात, पोलिसांनी शोधावं, सुषमा अंधारेंची मागणी। अरविंद केजरीवालांना मिळणार दिलासा, अंतरिम जामीन मंजूर होण्याची शक्यता। वन्य प्राण्यांच्या छोट्या पिल्लांच्या योग्य संगोपनासाठी भारतातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड नागपुरात सुरू। प्राण्यांच्या पिल्लांचं होणार संगोपन। राजधानीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, तर हवेची गुणवत्ता खालावल्यानं नागरिक हैराण। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर। कर्मचाऱ्यांना मिळणार 45 दिवसांच्या वेतना एवढी रक्कम। महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पदांसाठी होणार भरती। अभियंते डॉक्टरांचेही अर्ज दाखल। प्रवाशांनो, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीची करणार काम। मुंबईकरांना आज आणि उद्या सहन करावा लागणार असह्य उकाडा। वातावरणात जाणवणार अधिक उष्मा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे 12 म्हशी दगावल्या। शेतकऱ्यांचं 22 लाख रुपयांचं नुकसान। मावळमधील कान्हे गावातील गायींवर ऍसिड हल्ला, गायीवर उपचार सुरू।